खर्चाबाबत नागपूर आणि रामटेकमधील उमेदवारांना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलेली आहे। नागपूरमधील उमेदवार विकास ठाकरे, नितीन गडकरी आणि रामटेकचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे। उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि आयोगानं काढलेल्या खर्चामध्ये तफावत जाणवते। राजू पारवे यांनी जास्तीचा खर्च दाखवल्याची माहिती समोर येते आणि याविषयीची अधिक माहिती घेऊया। जितेंद्र शिंगाडे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आयोगाने जेव्हा ही नोटीस पाठवली त्यामध्ये काय उल्लेख करण्यात आलेला आहे? गुरु, भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूक खर्चावर देखरेखीसाठी जिल्हा तक्रार समिती गठीत करण्यात आलेली। या तक्रार समितीची शुक्रवारी बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये विविध राजकीय पक्षांचे म्हणजे ज्यांचे उमेदवार उभे आहेत त्यांना बोलावण्यात आलेलं होतं आणि त्यांना खर्चाचा तपशील मागितलेला होता। यामध्ये मात्र निवडणूक आयोगाने काढलेला खर्च आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींनी दिलेला खर्च यात मोठी तफावत आढळलेली आहे। जर गडकरी यांचा विचार केला तर यांच्या खर्च आणि निवडणूक आयोगाच्या तपशिलामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते। जवळपास 4,75,000ची तफावत आहे, कारण गडकरी यांनी सांगितलेलं आहे की जवळपास 4,75,000चा खर्च दाखवलेला आहे, तर निवडणूक आयोगाच्या अनुसार 18 लाखांचा खर्च झालेला आहे आणि गडकरींनी 13 लाखाचा खर्च दाखवला। असाच प्रकार विकास ठाकरे यांच्यासोबत आहे। मात्र राजू पारवे यांनी जो दाखवलेला खर्च आहे तो जास्तीचा खर्च दाखवलेला आहे, जेव्हा की निवडणूक आयोगाच्या तपशिलानुसार हा खर्च कमी झालेला आहे। त्याचबरोबर नागपूर विभागातील 2 आणि रामटेक मतदारसंघातील 7 अशा 9 उमेदवारांना देखील नोटीस बजावण्यात आलेला आहे आणि तपशील जो आहे खर्चाचा तो त्याचा मेळ घालवून आणि त्याचं क्लिअर करण्याचं निर्देश जे आहेत ते आता निवडणूक आयोगाने दिलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे यावेळी लोकसभेसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांना 95 लाख रुपये खर्च करण्याची मुभा निवडणूक आयोगातर्फे देण्यात आलेली आहे। म्हणजे त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण या प्रचाराच्या दिवसात 95 लाख रुपये खर्च करू शकतात आणि पहिल्या टप्प्यात आणि त्यामुळे याच खर्चामध्ये आता तफावत दिसले आणि त्या अनुषंगाने पाठवण्यात आलेली नोटीस। धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।